नगर जिल्ह्यामध्ये साखर कारखानदारीमुळे कृषी विकासाचा दर उत्तम आहे, पण उद्योग आणि व्यापार क्षेत्रामध्ये जर विकास करायचा असेल तर उत्तम रस्ते, दळणवळणाची साधनं, पाणी आणि वीज, वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन या 4 गोष्टी ज्या ठिकाणी असतील त्याच ठिकाणी विकासाची गती वाढते। मला अतिशय आनंद आहे की नगर जिल्ह्यामध्ये हा चौफेर विकास होतोय। विशेषतः मी ज्यावेळी मंत्री झालो आणि आदरणीय मोदीजी प्रधानमंत्री झाले तोपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाची लांबी ही केवळ 202 किलोमीटर होती, पण 2014 नंतर आजपर्यंत नव्याने 869 म्हणजे जवळपास 4.5 पट ही लांबी वाढून आता 1071 किलोमीटर झालेली आहे। मला विश्वास आहे की अशीच प्रगती आणि विकास या जिल्ह्याचा होत राहील। ही सगळी रस्त्याची कामं नक्की पूर्ण होतील आणि आपल्या सगळ्यांना आता मला काही आजकाल आपले आमदार खासदार फार भेटतच नाही, कारण त्यांची कामच संपली आहे, पण जेवढी NH जाहीर केली आपण 4 पट 4.5 पट त्या सगळ्यांवर आपण कामं घेतलेली आहे आणि नगर जिल्हा हा महाराष्ट्रातला समृद्ध संपन्न जिल्हा झालेला आहे। 2024 जेव्हा संपेल तेव्हा नगर जिल्ह्यातले राष्ट्रीय महामार्ग अमेरिकेच्या रस्त्यांच्या बरोबर राहतील असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो।